नमस्कार, मी अनघा धुडपकर. अश्वत्थामा भाग 3. महर्षी व्यासांचा जन्म द्वीपमध्ये झाल्यामुळे त्यांना द्वैपायन म्हणूनही ओळखले जात. ते कृत, त्रेता, द्वापार आणि कली ह्या चारही युगात चिरंजीव म्हणून वावरत आहेत आणि वावरत राहणार. कारण प्रत्येक युगात जसजसा धर्माचा ऱ्हास होईल तसं मानवाचं आयुष्य क्षीण होत जाणार. या दृष्टीनं संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी द्वैपायन मुनींनी शाखाभेदाला अनुसरून वेदांचा विस्तार केला. म्हणून त्यांना व्यासही म्हणतात. दुसऱ्या दिवशी उत्तर काशीला पराशर मुनींच्या आश्रमाजवळील रुद्र मंदिरात तो जीर्ण पुरुष गेल्यावर त्याला खूप ओळखीचे आणि जवळचे वाटू लागले. तो नतमस्तक असताना आवाज त्याच्या कानावर पडला, तू साक्षात रुद्राचा अवतार आहेस. त्याला पुन्हा प्रश्न पडला, कोण मी? उत्तर काशी म्हणजेच महाभारतातील वारणावत, जिथं पांडवांना जाळून मारण्यासाठी लाक्षागृह बांधलं होतं. जीर्ण पुरुषाला वारणावत, लाक्षागृह, कौरव पांडव, महाभारत हे सर्व परिचित वाटत होते, पण उकल होत नव्हती. रात्रीचं जेवण आटोपल्यावर गाईडनं विद्यार्थ्यांना महाभारतातील प्रमुख स्त्रियांविषयी ज्ञानपूर्ण समीक्षेला सुरुवात करून सांगू लागले. जन्मांध पतीसाठी आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून दृष्टीसुखाचा आजन्म त्याग करणारी गांधारी, यादव कुळातील राजकन्या, सुरुवातीपासूनच पुरुषांनी केलेल्या अन्यायाला गेलेली बळी, महाभारत या शोकात्मक महाकाव्याची महानायिका अग्निशिखा, पांचाली, द्रौपदी आजन्म दुःख भोगण्यासाठीच जन्मलेली. हे सर्व ऐकून जीर्ण पुरुषाची अवस्था वेड्यासारखी झाली. कोण मी? कोण? ही सर्व यात्रा हिमालयातच फिरवण्याचा त्या पांढऱ्या ढगाचा हेतू काय असेल? हा प्रश्न त्याला पडला. जिथे शंकर पार्वतीचा विवाह झाला त्या गौरीकुंडा, त्रिजुगी नारायण या ठिकाणाला यात्रेकरूंनी भेट दिली. तसेच जवळच असलेल्या सोमप्रयाग, जिथं शिर नसलेली मुंडाकट गणपती मूर्तीला भेट दिल्यावर केदारनाथाचा अवघड गरुड चट्टीचा टप्पा वाऱ्याच्या वेगानं पार केला. अतिप्राचीन मंदिरातील भिंतीवर कोरलेले चेहरे त्या जीर्ण पुरुषाला ओळखीचे वाटू लागले. त्याच्या मनात विचार आला की हजारो वर्षांपूर्वी ह्या कुळातला तर मी नव्हतो ना? सभामंडपातील धर्मराज, द्रौपदी, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांचे कोरीव चित्र बघत असताना त्याला जाणवलं, हे सगळे तर माझेच वाटतात. त्यांच्यासोबत बालपण व्यतीत झाल्यासारखं वाटतंय. पण केव्हा, कुठं, काही केल्या त्याचा संभ्रम संपत नव्हता. केदारनाथ महादेवाला मनोभावे प्रार्थना करून विनवलं, कोण मी? सांग ना महादेवा, माझा संभ्रम दूर कर ना. तिथून बद्रीनारायणाकडे निघाला सर्वांसोबत. 14,000 फूट वर असलेल्या याच व्यास गुफेत व्यासांनी श्री गजाननाकडून महाभारत लिहून घेतलं. त्याचं दर्शन घेतलं. जीर्ण पुरुषानं बद्रीनारायण आणि सर्व देवदेवतांची प्रार्थना आणि विनवणी करत म्हणाला, हे देवा परमेश्वरा, या संभ्रम स्थितीतून बाहेर काढून अस्तित्वाची जाणीव करून दे आणि कुठल्याही जन्मात झालेल्या पापापासून मुक्ती दे. ज्या पांढऱ्या ढगानं अस्तंबा सातपुडापासून बद्रीनाथपर्यंत आणले, तो पांढरा ढग आभाळात वाट पाहत होता. कारण जीर्ण पुरुषाची यात्रेकरू बरोबरची यात्रा इथंच संपली. त्यानं सर्वांना नमस्कार करून पाठमोरा वळला. धन्यवाद.